दादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांकडून दोन मोठे संशय व्यक्त करण्यात आले। पायलटना विमान आदळलं का, पायलटला कुणी ब्लॅकमेल केलं का असे सवाल रोहित पवारांनी उपस्थित केले आहेत। विलीनीकरणाच्या चर्चा एका गटाला आवडल्या नसल्यामुळे हा घातपात केला का असा सवाल देखील रोहित पवारांनी केलाय। अजित पवार यांच्या विमान अपघातावर रोहित पवारांनी तिसरी पत्रकार परिषद घेत दोन मोठे संशय व्यक्त केले आहेत। पहिला संशय आहे, पायलटना विमान आदळलं का, पायलटला कुणी ब्लॅकमेल केलं का। आणि दुसरा संशय आहे, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा एका गटाला आवडल्या नसल्यामुळे दादांचा घातपात केला का। मुंबईवरनं हे विमान जात असताना फुल टँक हे भरले होते, म्हणजे ते पूर्ण विमानचे जे पंखे असतात त्या पंख्यामध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता। जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा। फ्यूल भरलं होतं, आत अधिकचे टँक होते असं आमचं मत आहे आणि त्याच्यात परत जाण्यापेक्षा डायरेक्ट हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले। मुख्य पायलट सुमित कपूर याच्यामध्ये हे सगळे आम्ही विषय त्याच्यामध्ये मागितलेले आहेत। त्यांना कौटुंबिक अडचण होती, आता ती कौटुंबिक अडचण खूप खोलात जाऊन मी म्हणणार नाही, आणि त्या विषयाला धरून त्याचं ब्लॅकमेल तिथे झालं असावं आणि मग ते ब्लॅकमेल त्या ठिकाणी झालं असल्यामुळेच ते जे काही घटना घडल्या अशी शंका आहे की त्यांनी मुद्दामूनच त्या घटना त्या ठिकाणी घडून आणल्या। पण त्यांना दारू प्यायची खूप सवय होती। 5 वर्ष पगार नसल्यामुळे आणि हा पगार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आणि मोठे विस्कीचे ब्रँड त्यांना प्यायला त्या ठिकाणी लागायचा, त्याचा खर्च जास्त असल्यामुळे आणि व्यक्तिगत एक कुठला तरी विषय ज्यामुळे ते डिप्रेशन मध्ये होते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन त्यांच्यावर प्रेशर टाकून कुणी ब्लॅकमेल करून काय घटना घडली का असं आमचं डाऊट आहे। हे क्लिअर करणं महत्त्वाचं आहे। विमानामधली कागदपत्र जळाली नाहीत, मग विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळाला असा सवाल रोहित पवारांनी केलाय। 1100 डिग्री सेल्सिअसला 1 तास जर हा आगीत पडला असेल, ते सुद्धा 1100 डिग्री सेल्सिअसला, तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो। तर बरेचसे कागद हे न जळलेले तुम्हाला दिसले, त्याचं कारण असं तो भपका जो स्फोटचा असतो तो काही सेकंदासाठीचा असतो आणि तो नंतर विझून जातो, त्यामुळे कागद सुद्धा जळलेला नाही। त्याची सेम थिअरी या बाबतीत आहे। तो भपका अंदाजे 1001 डिग्री सेल्सिअसच्या आसपास नाही तर त्याच्यापेक्षा खाली असू शकतो असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे। अमेरिकामध्ये लॅब्स अशी आहे की ब्लॅक बॉक्स जर डॅमेज पण झालं ते तिथे त्यांना डिकोड करण्यामध्ये त्यांच्याकडे जास्त टेक्निकल एक्सपर्टीज आहे। तर असू शकते की अमेरिकाला पाठवून तिथून आणखीन ते डिकोडिंग करून आपल्याला माहिती मिळेल। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा एका गटाला आवडल्या नसाव्यात, त्यामुळे दादांच्या घातपातामागे सुद्धा तो गट असू शकतो असा आरोप रोहित पवार यांनी केला। जे काही विलीनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे। याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही एनडीए बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष, आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी। नाही तर दुसरा जो सिनारिओ आहे, दृष्टिकोन आहे की दादाच एनडीए मध्ये राहणार नाहीत, दादाच एनडीएतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील, आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा। त्यामुळे ह्याच्यामध्ये जर राजकारण असेल आणि ह्याला जर घातपात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि राजकारण आणायचं असेल तर या दोन दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन कुठला तरी असावा आणि त्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो याच्या मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। मी एक जबाबदार व्यक्ती आहे, अनेक वर्षाचा राजकारणामध्ये आणि सरकारमध्ये माझा अनुभव राहिलेला आहे। मी जे काय बोलीन ते संयमाने बोलीन, जबाबदारीनं बोलीन, आणि माझ्याकडे तथ्य असल्याशिवाय मी कुठलाही आरोप प्रत्यारोपचा उत्तर देणं हे योग्य मला वाटत नाही। दादांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनीचा मुलगा देशाबाहेर गेल्याचं रोहित पवारांनी म्हटलं।
VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग सध्या अमेरिकेत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. आमचं फक्त म्हणणं आहे VSR वर इन्व्हेस्टिगेशन का होत नाही त्याचं कारण कदाचित असं असू शकतं की रोहित सिंगच्या लग्नामध्ये बरेच महाराष्ट्रातले सुद्धा सत्तेतले काही लोक नेते काही माजी मंत्री सुद्धा या निगडीत असणारे. आज रोहित सिंग आहे कुठं? आज आम्ही सगळे दुःखात आहोत, आज आम्ही तिथं लढत आहोत, पण ज्या कंपनीच्या माध्यमातून हा घात झाला नाहीतर हा अपघात झाला त्याचा मालक मात्र आज भारतात नाही. त्याला कुणी मदत केली बाहेर जाण्यासाठी? हे माशे गेले कुठं? तर मायामी अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी गेले. विमानाबद्दल रोहित पवारांनी आणखी कोणते आरोप केले ते आपण पाहूया. पायलट सुमित कपूर हे लायसन विना कोणतंही विमान उडवायचे. अजितदादांना दिलेल्या विमानाचं क्षमतेपेक्षा जास्त तास उड्डाण झालं होतं. विमानाची उड्डाणाची मर्यादा 5000 तास इतकी आहे, पण विमान 8000 तास इतकं उडालं होतं. VSR कंपनीचा कार्लोस नावाचा एक पायलट प्रवासी म्हणून विमानात जातो आणि कॉकपिटमध्ये शिरून विमान उडवतो. अजितदादा बसलेल्या विमानाचा रंग बेकायदेशीर बदलण्यात आला होता. विमानाच्या विम्याची किंमत 210 कोटी होती. त्यातले पायलटला किती कोटी मिळणार होते? लिअरजेटच्या CVR मध्ये फक्त 30 मिनिटांचं रेकॉर्ड होतं, पण नियमानुसार 2 तासांचं रेकॉर्डिंग असायला हवं. VSR कंपनीच्या फ्लाईट प्लॅन मध्ये फेरफार होऊ शकतो. विलिनीकरणावर सुद्धा रोहित पवारांनी 2 मोठे दावे केले. विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बनणार होते असा दावा रोहित पवारांनी केला. जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या होत्या असा दावा देखील रोहित पवारांनी केलाय. विलिनीकरणावर रोहित पवार यांनी 2 मोठे दावे केले. विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बनणार होते असा दावा रोहित पवार यांनी केला. जयंत पाटील यांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्याचा दुसरा दावाही रोहित पवार यांनी केला. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सध्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नसल्याचं सांगण्यात आलंय. तर येत्या 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार होणार असल्याची माहिती पटेल यांनी दिली. आमच्याकडे माहिती खूप आहे. डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत काही स्पष्टीकरण दिलंय, कारण डॉक्टर अमोल कोल्हेच या संयुक्तित राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते. दादांची इच्छा होती. ताईंनी दिले, शशिकांत शिंदे साहेबांनी दिले, ज्यांच्या घरी या बैठका व्हायच्या 13 बैठका झालेल्या आहेत. घर एक जयंत पाटील साहेबांचंच, आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा यात स्पष्टीकरण दिलेलं आहे. ही काय वेळ आहे का? अजित दादाच्या निधनानंतर अचानक हे आपण बाकीची चर्चा करणं. आज आम्ही आमचा पक्ष वेगळा आहे. आज पक्ष आमचा वेगळा असताना आम्हाला आमच्या पक्षाची जी विधिमंडळाची नेतृत्वाची जागा किंवा आमच्या पक्षाच्या संघटनेची जी जागा आहे ते भरण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आम्ही ते पूर्ण करत आहोत. 26 तारखेला सुनेत्रा वहिनी पवार त्यांचा आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची निवड करणार आहोत. ते इलेक्ट होतील आणि पक्षाचा विधिमंडळाचाही नेतृत्व करतील आणि राष्ट्रीय पक्षाचाही नेतृत्व सुनेत्रा वहिनी पवार करतील. तर विलिनीकरणाच्या चर्चेसाठी दादा जयंत पाटलांच्या घरी भेटायचे. जयंत पाटील यांच्या घरात समोर लोढांचं घर आहे, त्याचा CCTV तपासा असा दावा रोहित पवार यांनी केला होता. त्यावर उगाच संभ्रम निर्माण करणं योग्य नसल्याचं म्हणत मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे. जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे. तिथं CCTV कॅमेरा असतील. गेल्या 1.5 वर्षाचे CCTV कॅमेरा फुटेज तुम्ही तिथं आणा, बघा, तुम्हाला कळेल दादा किती 13 वेळा भेटले का 14 वेळा भेटले. ज्या मीटिंग मध्ये ज्या चर्चामध्ये कोणी उपस्थित न होता त्या मीटिंगच्या बारंबार रेफरन्स करून कन्फ्युजन क्रिएट करायचा हा कितपत योग्य आहे त्याने निर्णय करावा. तर सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरी या एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. रामकृष्ण हरी. विलिनीकरणाची चर्चा करण्याआधी अजित पवार यांनी NDAची परवानगी घेतली होती अशी सूत्रांची माहिती आहे. सूत्रांनुसार NDAच्या परवानगीनंतरच विलिनीकरणाच्या चर्चेला सुरुवात झाली होती. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला NDAचा ग्रीन सिग्नल होता. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेसाठी मुंबई बारामतीत एकूण 9 बैठका पार पडल्या होत्या. बैठकांना उपस्थित असलेल्या शरद पवारांच्या एका बड्या नेत्यानं TV9 मराठीला ही माहिती दिली.